नमस्कार मित्रांनो, चव सपर लाईफ चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी काय बनवून दाखवते, गव्हाच्या पिठाची बर्फी। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। काय लागणार आहे मी सांगते तुम्हाला। साखर, रवा, गव्हाचं पीठ, तूप आणि वेलदोडे। चला आपण आता सुरुवात करू। चला आता आपण गॅस चालू करून घेऊ। त्यात आपण आता तूप टाकू। आता आपण हे गव्हाचं पीठ टाकून घेऊ भाजायला। त्यात आपण रवा पण टाकून घेऊ। रवानी जास्त घ्यायचा का, थोडासाच घ्यावा लागतो। आता आपण हा पिठी आणि रवा भाजून घेऊ। सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजायचा ती पिठी। असं चाळतच राहायचं ते, नाहीतर पिठी ती जळून जाईल। हे बघा, आपली पिठी भाजली गेली, छान कलर आला। आता आपण काढून घेऊ ते पिठी। आपण आता या वाटीनेच पिठी घेतली होती ना, याच वाटीने आता तेवढीच साखर घ्यायची। समप्रमाणातच घ्यावं लागतं। तर पाणी पण तेवढंच घ्यावं लागेल आपल्याला। बघा, बघू शकता। थोडंसं टाकून नंतर पिठी पण तेवढीच होती, आता साखर पण तेवढीच घेतली, पाणी पण तेवढंच घ्यायचं, त्याच वाटीने मोजायचं। आता आपण चाचणी करून घेऊ। आता आपण असं विरघळून घेऊ साखर। वेळ लागतो चाचणीला थोडा। वेलदोडे पण बारीक करून घेते मी। असं चाळत राहायचं आणि मध्ये मध्ये आपण असं चेक करायचं। असा तार झाला म्हणजे समजायचं अजून झाला नाही। 2-2 मिनिटात आपण असं चेक करायचं, असं करत राहायचं असं, कारण लवकर तार झाला ना ते कडक होत जाईल। ते जास्त तार झाला तर चाचणी। बघा, आता आपण ही वेलची पूड टाकून घेऊ। आता आपण या ताटामध्ये तूप टाकून घेतलेले, पूर्ण ताटाला आपण तूप लावून घेऊ। हे बघा, असं पूर्ण ताटाला तूप लावून घेऊ। आता कसं समजायचं आपला पाक तयार झालेला आहे बरं? हे बघा, गरम आहे बरं का। थोडं फुकट घेते, दिसतंय का तुम्हाला? थोडा अंधार असेल। हे बघा, असा एक तार झाला का समजून घ्यायचा आपला पाक तयार आहे। आता आपण ही पीठ टाकून घेऊ। असं करायचं, गुठळ्याने पडू द्यायच्या त्याला, नाही तर गुठळ्या होऊन जातात त्याला। थोडं काढून आता आपण असं ओतून घेऊ। तुपाच्या हाताने आता आपण काप देऊन घेऊ त्याला, बर्फीला।
ही बघा आपली बर्फी तयार आहे. ही बघा. ही बघा पूर्ण मोकळी मोकळी झाली. महिनाभर खाऊ शकतो आपण, खराब काहीच होत नाही ती. हे बघा, बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.